नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न, अशीच काहीशी अवस्था झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. संजय गायकवाड, संजय शिरसाट, संजय राठोड यांच्या कारनाम्यांमुळे शिंदेंना आधीच दिल्लीतून बोलणी ऐकून घ्यावी लागली. दिल्ली दौऱ्यानंतर शिंदेंनी सुद्धा आपल्या मंत्र्यांना तंबी दिली, पण आता आणखीन एका नव्या मंत्र्यांमुळे शिंदे गोत्यात सापडले. ते मंत्री म्हणजे प्रताप सरनाईक. मुलांना आयोजित केलेल्या गोविंदा लीगमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अडचणीत सापडले आणि रोहित पवारांनी ही संधी साधत त्यांना कोंडीत पकडले. झालं असं की पावसाळी अधिवेशन सुरू असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक ट्रॅप ऑपरेशन राबवलं. त्यांनी ऑनलाईन रॅपिडो बाईक टॅक्सी बुक केली. अनधिकृत असताना रॅपिडो धावत असल्यानं परिवहन मंत्र्यांनी उघड केलं आणि कारवाईचे संकेत दिले. याचे व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केले. शासनानं जाहीर केलेल्या नवीन ई बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक बाईकला परवानगी देण्यात आलेली आहे. हे स्पष्ट असताना काही बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचं त्यांनी समोर आणलं. तो हमने तुम लोगों के फायदे के लिए ही बनाया, मगर ये आपकी जो कंपनी है वो इलीगल ऐप चालू कर रही है. या ट्रॅप ऑपरेशनमुळे सरनाईकांचं भरभरून कौतुक झालं. त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यांनी या बाईक टॅक्सीवरती कारवाईचे संकेतही दिले होते. पण या कारवाई प्रकरणात आता एक रॅपिड ट्विस्ट आलाय. ज्या रॅपिडोवरती कारवाईचे संकेत सरनाईकांनी दिले त्याच कंपनीकडून परिवहन मंत्र्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना स्पॉन्सरशिप घेतली आहे. मीरा भाईंदर येथे प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या चषकाचं अनावरण करण्यात आलं. या अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सोहळ्यात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रो गोविंदा लीगचा ब्रँड अँबॅसिडर क्रिस गेल याला बोलवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मोठी जाहिरातही करण्यात आली होती. गोविंदा लीगच्या उद्घाटनासाठी प्रताप सरनाईक उपस्थित होते, पण या जाहिरातीमध्ये स्पॉन्सरशिप रॅपिडो असल्यानं सरनाईक गोत्यात सापडले. वर्तमानपत्र म्हणू नका, टीव्हीची जाहिरात म्हणू नका किंवा सोशल मीडियावरती जाहिरात करताना रॅपिडोचा उल्लेख हा करण्यात आला. म्हणजे खुद्द मंत्र्यांनी ज्या रॅपिडोची अडवणूक करत कारवाई केली, बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली, मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवलीहून स्पॉन्सरशिप मिळाली, अशी टीका रोहित पवारांनी केली. रोहित पवारांनी या संदर्भात पोस्ट केली, ज्यात त्यांनी म्हटलं, परिवहन मंत्र्यांचा डबल धमाका. रॅपिडो बाईक आली, त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवणूक करत कारवाई केली, बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली, मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवलीहून स्पॉन्सरशिप मिळाली. यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतं हे स्पष्ट होतं. पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रिपदाचा गैरवापर तर नाही ना? ब्लॅकमेल सरकार. एवढंच नाही, त्यांनी माध्यमांसमोरही या प्रकरणावरून सरनाईक यांच्यावरती ताशेरे ओढले. रॅपिडो कंपनीला धमकावून एका इव्हेंटसाठी कोटींची स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवार काय म्हणाले पाहूयात.